विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचे सून गिरिजा राऊत यांचे आरोप. मोनूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. विनायक राऊत कुटुंबियांकडून सुनियोजित घात, लग्नानंतर 7 वर्ष छळ केला. राजकीय पार्श्वभूमीमुळे तेव्हा तक्रार केली नाही, सून गिरिजा राऊत यांचे आरोप. सून गिरिजा राऊत 3 वर्षापासून मुलासोबत राहत नाही. 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार. यात नक्की काहीतरी काळबेरं. विनायक राऊतांनी कुटुंबियांवरील आरोप फेटाळले. विनायक राऊतांसह सर्व आरोपींना अटक करा, त्याशिवाय योग्य तपास होणार नाही. गिरिजा राऊतांच्या आईसह वकिलांची मागणी. विनायक राऊतांचा विषय कौटुंबिक, मात्र ठाण्यात गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद. संजय राऊतांकडून शंका व्यक्त. तर या प्रकरणात पारदर्शक चौकशी होणार, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामात सर्वात मोठा भ्रष्टाचार होणार, संजय राऊतांचा दावा. गुजरातचे ठेकेदारांना काम दिल्याचाही आरोप. तर राऊतांकडून बिनबुडाचे आरोप. महाजनांनी आरोप फेटाळले. अमित शहांनी दिल्लीला बोलवून भाजप जॉईन करायला सांगितलं. एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट. तर खडसेचे थेट दिल्लीपर्यंत संबंध. आम्ही किरकोळलो, गिरीश महाजनांचा टोला. शरद पवारांचा फोटो वापरण्यास दादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला मंजुरी. माझ्या प्रत्येक बॅनरवर पवारांचा फोटो वापरणार. परवानगीसाठी तटकरेंना पत्र लिहिणार, संजय पवारांची माहिती. तर नागपूरमध्ये महारेलतर्फे निर्मित 9 प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा. मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण. 4 रस्ते, उड्डाणपूल, 4 सबवेसह 1 भुयारी प्रकल्पाचा समावेश. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. 19 जुलैला सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. कोणत्या मुद्द्यांवर चर्चा घेण्याचा विरोधकांचा आग्रह, यावर चर्चा होणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं दर्शन. सासवडमध्ये पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांशीही साधला संवाद. संत सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान. टाळ मृदुंगाच्या गजरात सासवड नगरी दुमदुमली. वारकऱ्यांची मोठी गर्दी. मोशी दुर्घटनेप्रकरणी सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक. ALR कंपनीच्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. पालिका आयुक्तांची माहिती. मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले. अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली. दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावले. नवी मुंबईच्या नेरूळ स्टेशन परिसरात तळीरामांचा उच्छाद. अजमल शेख नावाच्या व्यक्तीचा पोलिसांवरच हल्ल्याचा प्रयत्न. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. पुण्यातील ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार केल्याची तक्रार. कल्याणीनगरमधील दाम्पत्याविरोधात बर्न गार्डन पोलिसात गुन्हा दाखल. रुग्णांना धार्मिक पत्रिकांचं वाटप केल्याचा आरोप.